नको काय. प्रथम क्रमांकाचा मानकरी नानूशेठ मुकादम पिंपलाज भिवंडी यांचा खंड्या आणि त्याला साथ दिली ब्रह्मा. बघूया ब्रह्माची बाबू माहिती धर्मा. काय बोललो रणजित शेठ. बघा बऱ्याच जणांनी नाकार दिला होता. बिंजोरला बऱ्याचशाच गाड्या बाहेर गेल्या आणि तिथं त्या दिवशी मी तुम्हाला भेटलो पण कुठेतरी बैला पाठवतो आता असा विचार झाला होता आणि तिथं न पाठवताना निर्णय घेतला आज पलवायचा आणि 1 नंबरचा मान. भरपूर आनंद आहे कारण की बैल तर माझा पाठवायचा विचार चालू होता कारण की आम्ही थोडा बाहेर चाललो होतो आणि 8-10 दिवसावर पाणी पण आलेलं आहे त्याच्यामध्ये बरं बैल पाठवू आपण. तर पंकज बोलला का 1 मैदान ठेव आपण बोलते 15चं मैदान पाळालं मग नंतर पाठवू बोलते आपण. तर बरं चालेल. आणि आपले ओवाले नातेवाईक आहेत आपले तर ते बोलले दादा पहिरा झाले का. तर बरं नाही झाला पळू आपण बरं गाडी. आणि चांगली गाडी पळाली तिन्ही फेरे धर्मा आणि खंडे आहे. बघा आज या बैलगाडा शहरी क्षेत्रामधला आजचा हा दिवस खूप चांगला होता कारण कुठेतरी जे वरिष्ठ गाडा मालक होऊन गेले त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी श्रद्धांजली केसरी म्हणून मैदानाचं नाव होता आणि तो प्रथम क्रमांक तुम्ही मिळवला आहे. कसं वाटतंय. भरपूर आनंद आहे कारण की श्रद्धांजली केसरीमध्ये समजा वरिष्ठ गाडा मालक सगळे आमच्या आजोबा झाले आणि या सगळ्यांचा आशीर्वाद घेऊनच आपण या बैलगाडी क्षेत्रामध्ये चालतो आणि भरपूर अनुभव त्यांच्या कारकिर्दीमध्ये आपण बघितलेला आहे. त्या ह्याच्यातच आपण पुढच्या वाटचालीसाठी आपण चालत राहतो. बरोबर. कारण कुठेतरी एक म्हणतात ना की इतिहास रचावा. आज तुमचे आजोबा झाले बघा नानू शेठचं नाव कायम मी तर खूप पूर्वीपासून ऐकत आहेत. आमच्या गावावर मैदान व्हायचं तिथं असायचं घोडागाडी असायची आणि त्याच्यानंतर खूप सारं नियोजन आणि तुमच्या हातामध्ये तो नियोजन मिळाला आणि नाव टिकवलं तुम्ही त्याचं आणि कुठेतरी बघा आज त्यांनाच गुलाल त्यांच्याचसाठी. भरपूर आनंद आहे कारण की सगळ्या क्षेत्रामध्ये समजा घोडाबैलाच झाला बिंजोरच्या क्षेत्रामध्ये झाला फक्त आम्हाला थोडा कमी भासत होता 3 फेऱ्याच्या मैदानात कारण की मागच्या मैदान पण काही झाले त्या मैदानाला पण आम्हाला कुठं गट नाही. फर्स्ट टाईम आम्ही मैदानाला 3 फेऱ्याला 1 नंबर मैदानात राहिलो फायनलला आणि 1 नंबरचा मानकरी झालो. भरपूर आनंद झाला आम्हाला. मुंबईमध्ये म्हणजे पहिल्यांदा 3 फेऱ्याचा मान मिळवतात तुम्ही बघा. गट न करताना डायरेक्ट सेमी नाही तर फायनल. ड्रायव्हर विषयी काय बोलाल सुट्टी मेकर विषयी काय बोलाल म्हणजे कशी बघा आज जो हा गुलाल मिळाला आहे तुम्हाला कुठेतरी तुमची एकट्याची मेहनत नाही तर सर्वांची मेहनत आहे. भरपूर सगळ्या टीमची मेहनत आहे कारण की ड्रायव्हरनी जेव्हा पंकजनी गाडी पालवली गटाला तेव्हाच पंकज बोलला का आज फायनलला 100% आपली गाडी राहील आणि सेमी पालानंतर तो बोलला का 100% मधून जर एक जरी गाडी बाजूला असली तरी आपला 1 नंबर 100% होईल. अरे नाही तरी मला वाटतं फायनलला तुमच्या बाजूला गाडी पण नव्हती ना. 1 गाडी होती ती पण तास पलटी झाली पण भरपूर गाडी खेचली बैलांनी चांगलीच गाडी पालाली. वाटलं होतं का बघा तुम्ही मला वाटतं खिरकालीच्या मैदानाला पहिले पिंट्या आणलेला दावणीला त्यानंतर खंडे आणला होता. कुठेतरी सहज एकदम हलकी खरेदी म्हणजे आपण जास्त मागाची खरेदी पण नाही ती. आज खूप साऱ्या नामांकित बिंजोरसुद्धा केलेत त्यांनी. मध्यंतरी नक्की काय झाला होता बैल मला वाटतं 2-3 मैदानामध्ये बाहेर सुद्धा गेला त्याच्यानंतर भरपूर सारे पराभव झाले. काय लोकांनी इनवला काय बोला. इनवलं म्हणजे आता मागच्या मैदानात आपले समजा 1 तारखेला बैल बाहेर गेला लोकांची समज झाली का तुझ्या बैलाला हे केले ते केले पण मी त्या गोष्टीवर काय बाहेरच्या गोष्टीवर काही लक्ष दिला नाही कारण की भरपूर वर्षाचा अनुभव आहे. मी एवढाच डोक्यात ठेवला का शंभू आपला आकाश राऊत यांचा भरपूर स्पीडचा बैल आहे त्या बैलाचा आपल्याला स्पीड सण नाही झाला आपल्या खंड्याला म्हणून आपला बैल बाहेर गेला. तर लोकांची समज वेगळी होती पण या गोष्टीवर जर विश्वास ठेवते असते तर कोणी पुढे पण जाणार नाही. बरोबर आहे. आणि कुठेतरी आज बघा शंभू पण फायनलला आज तुमच्या बाजूलाच असतं मला वाटतं तो जर त्याला दुखापत नसती झाली असती तर काय बोलाल बघा. एक मला वाटतं प्रेक्षकांनी कुठेतरी अनुमान सुद्धा लावला होता त्या घरचा 1 नंबर होईल आणि त्यांनाच पलताना आला. 100% शंभू आणि रायबा असता तर आज त्या गाडीचा 1 नंबर झाला असता कारण की त्या गाडीला अतिशय स्पीड लागतो चांगला स्पीड लागतो. बरोबर आहे. कुठेतरी मोठा मान पण मागच्या मैदानामध्ये थार घेऊन गेलो होते. भरपूर मोठा मान म्हणजे भरपूर 3 मैदानात सर्वात मोठ्या मैदानात फायनलला राहिले आणि भरपूर स्पीडचा बैल आपला आकाश शेठचा शंभू. बरोबर आहे. काय बोलाल धर्माविषयी. साथ दिली त्यांनी आज आणि करून दाखवलं. धर्माविषयी म्हणजे भरपूर साथ दिली त्यांनी बैलाला आपल्या कारण की वाटलं नव्हतं इथं पण बघितला तर थोडा पायात लागतो पण काही नाही त्यांना विचारलं नाही बोलते तो असाच लंगत राहतो पण भरपूर साथ दिली आणि एकटा माझ्या बैलांनी पळून 1 नंबर नाही गेला. धर्मा पण अतिशय सुंदर पळाला बैल. बरोबर. पाठीमागे असणारी सर्व टीम
बघा नामदेव आहे, पंकज आहे, दोघं भाऊ आहेत. आज मला वाटतं बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये आपलं जर नाव करायचं असेल किंवा आपल्याला जर म्हणजे पुढे जायचं असेल तर सर्वांची गोरीमतीमध्ये राहून आपण ते काम करतो आणि तुमचा तो कायम स्वभाव दिसतंय. हा क्षेत्र एकट्या दुसऱ्याचा नाही, कारण की सर्वांना घेऊन चालला तर भरपूर शिकायला पण भेटतो या क्षेत्रामध्ये आणि भरपूर नाव पण होतो, कारण की कोणाला ट्रोल करून काही होत नाही. भरपूर ही पोरं आहेत, ये नसले तर काहीच होऊ शकत नाही. बरोबर आहे. चला आता थोडक्यात मी धर्माचे गाडा मालक आहेत त्यांच्याशी बोलतोय आणि कोणाला समर्पित करायला आजचा गुलाल? आजचा गुलाल आपले सर्व श्रद्धांजली झालेले सर्व वरिष्ठ गाडा मालक त्यांना समर्पित करतो. बरोबर आहे. ओवा पनवेलकरांचा धर्मा काय बोलाल, म्हणजे कसं नियोजन झाला होता खंड्यासोबत? नियोजन आपलं सोनू दादाने केलं होतं आणि निखिल दादाने केलं होतं पार्ल्याचे. तर त्यावेळी दादाला फोन केला होता तेच बैलाच्यासाठी का पैऱ्याचा झाला का नाही. तर दादा आपल्याला एक पोनावर येऊन बैल दिला, तर त्यांच्यामुळे पैरा झाला आपला. बरोबर आहे. आता धर्मा दुसरा वासरू कसा झालाय दावणीला एकदा सांगा ना मला. दावणीला आपण आदात वया त्याची खरेदी केलेली आहे घाटावरून. तर तो आदातमध्ये पण आम्हाला गुलाब ठेवला त्यांनी. आम्ही 3-4 फेऱ्या पाला गटपात झालं, पण आम्हाला सेमी नाही निघली कधी. मग आज पायरा आपला खंड्या होता, 1 नंबरचा पायरा झाला, त्याच्यामुळं आपल्याला सेमी पण निघली. मग आपण 1 नंबर पण केला मोठ्या मैदानात. बघा म्हणजे कुठेतरी जो स्वप्न आपण बघत होतो तो स्वप्न आज पूर्ण झाला. 3 वर्ष झाले. 3 वर्षातून आज पूर्ण झालं स्वप्न. आणि कसं का आता बिंजोरला पण ही गाडी पळवाल का खाली 3 फेऱ्याच्याच वेळेस? नाही, बिंजोरला पण बैल पळतं, मोठे बैला पळाला. बरोबर. एकदा मला सांगा आपली गाडी कुठल्या नावाने पळते ती? आराध्या चैतन शेटभुरी. ओवा ओवा कॅम्प आहे का? ओवा गाव. ओवा गाव. बघा ओवा गाव म्हणजे पनवेलचे बरेचसेच गाडा मालक आहेत आज, ते पण आपल्यामध्ये नाही आहेत. तुम्ही कोणाला समर्पित करायला आजचा हा गुलाल? आमचा गुलाल बस मित्रमंडळ. बरोबर आहे. चला थोडक्यात पंकजशी बोलतो. पंकज थोडासा बोलायला घाबरतंय, पण आपण पंकजचे मोठे भाऊ नामदेव दादा त्यांना विचारूया. बरेचसेच वेळे मी बघितलं तुम्हाला कुठेतरी भरपूर ठिकाणी खंडे असो किंवा बरीचशीच गाडा मालकांची बैलं असो, बघा खाली असल्यानंतर तुम्ही पण जातात, मदत करतात, मदतीचा हात असतो तुमचा. आणि पंकज तर गाडीच पळवतोय, काय बोलाल? हे काय नाही, आपले घरचेच म्हणजे जीवा भावाचे मित्र आहेत आपले सगळे. हे असोत नाही तर दुसरे कोणते पण असोत, आपण घरचेच आहे. म्हणजे आपण एका कुटुंबातले माणूस आहेत, म्हणून मी असं प्रत्येकाला सगळ्यांना बोलतोय. मी ना पंकजचं बोलला म्हणजे असं ड्रायव्हर म्हणजे ज्या गाडीवरती बसतो, ज्या गाडीला 100% त्याचा प्रयत्न द्यायचा प्रयत्न करतो तो. हे असं म्हणजे दुसरा ड्रायव्हर कसं आज ह्या गाडीवरती बसलो नाही, मी या गाडीवर नाही दुसऱ्या गाडीवरती ना, त्याचा तसं नसो. एका गाडीला त्यांनी मान दिला तर शेवटपर्यंत एकाच गाडीला मान देणार तो. असं आहे म्हणजे लोकांची हरकत दुसरा तो काय करत नाही. बरोबर आहे. आज किती गाड्या पंकजनी इथं फायनलसाठी बसवल्या किंवा गटाला काढल्या, काय बोलाल? गाडी फायनलसाठी एकच बसली, पण तसे गटपास 3 गाड्या झाल्या. 3 गाड्या गट काढला. काय बोलाल, म्हणजे एक ड्रायव्हरचा भाऊ असताना तुम्हाला काय अभिमान आहे? अभिमान तर मला तर भरपूर आहेत, पण ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये खूप अनुभव मिळाला आहे. म्हणजे कसं लोका जवळ राहून एका ताटात खातात पितात असं बोलतात ना, पण ती लोक पण आपल्याला लांब करतात. पण त्याच्यामुळं आज बैलगाडी क्षेत्रामध्ये अनुभव भेटला ना. आज आपला स्वतःचा वासरू पण आणला होता. एका शब्दासाठी आपण बैल दिला आपला मांगरूळचे पप्पू शेट. ज्या पप्पू शेटने या बैलगाडी क्षेत्रामध्ये आम्हाला ह्या क्षेत्रामध्ये उतरले असेल तर पप्पू शेटने एकमेव माणूस असेल पप्पू शेट. त्या पप्पू शेटला मला फोन आला रात्री परवा दिवशी, नामदेव मला बैल पाहिजे. बोलो शेट बिंदास पावत्या फाडा, मी तुम्हाला माझा वासरू 100% पाळणार. बरोबर. मग त्याच्या गाडी हारजीत काय का नाही होत, गाडी 2 नंबरला उतरली. असं काय चालू जातं, हारजीत प्रत्येकाची असते. पण मी मानासाठी म्हणजे पप्पू शेटच्या शब्दासाठी मी आज वासरू पप्पू शेटच्या नावाने पळवलं. बघा आणि बाजूला बसलेले रणजित शेठ, बघा मला वाटतं सकाळपासून साथ दिली तुम्ही त्यांना, आणि त्यांचा खंडे आणि ओवा कॅम्पचा धर्मा या जोडीने हा 1 नंबरचा मान मिळवला आहे. कसं वाटतं, काय बोलाल? मी रणजित आहे ना, रणजित असो शुभम असो सर्व पिंपळाची टीम असो, या खंड्या पिंट्या आणि माझा वासरू प्रसाद म्हणून हे कधी पण असू द्या, रणजित असो शुभम असू दे, हे सगळे माझ्या जोडीलाच असणार ना. मी पण, आम्ही दोघे भाऊ पण यांच्या जोडीला 100%
खांद्याला खांदा लावून 100% राहणार. म्हणजे पुढं पण साथ राहील. पुढे पण 100%. जोपर्यंत आम्ही आहेत तोपर्यंत 100% साथ देणार आम्ही. बरोबर. चला थांबूया, अजून बऱ्याचशाच मुलाखती आहेत म्हणा. तुमच्या जोडीने जो आज 1 नंबर केलाय खूप आनंदाची गोष्ट आहे. कुठेतरी बऱ्याचशाच लोकांनी बैलांना नाकारतात बघा, आज कुठेतरी त्यांना सुद्धा करून दाखवलंय आणि असाच आनंदामध्ये घरी पण जावा आणि आनंद साजरा करा. शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद.